नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी चरित्र सारामृत 3 दिवसीय पारायण कसे करायचे बघूयात आपण ह्या व्हिडिओमध्ये. तर बघा, तुम्हाला नोकरी आहे, बाळ आहे, घर मोठं आहे, जॉईंट फॅमिली आहे, महाराजांचं पारायण करायची इच्छा असून देखील आपल्याला पारायण करणं शक्य होत नाही. फक्त काही नाही, आपल्याला 3 दिवसाचं पारायण करायचं आहे. 3 दिवसामध्ये 3 पारायण. एक आपण दिवस ठरवून घ्यायचा, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. उद्या बघा 29 तारीख एकादशी आहे. एकादशी 30 तारीख, द्वादशी 31 तारीख, त्रयोदशी. असं महिन्यामध्ये 2 वेळा एकादशी येते. महिन्यामध्ये आपण 3-3 दिवस केलोत म्हणून घ्या, 6 पारायण तर आपल्याला इझिली होऊन जातात. एकादशीच्या दिवशी आपण थोडं सकाळी लवकर उठायचं, अर्धा 1 तास, आणि मग आपण सगळं पटापट आवरून घेऊन महाराजाचं पारायण करून घ्यायचं 1 ते 21 अध्याय. नवीन सेवेकरी असताल तर थोडं उशीर लागू शकते, पण जे जुने आहेत जास्तीत जास्त अर्धा घंटा 40 मिनटं खूप झाले महाराजांचे 1 ते 21 अध्याय वाचायसाठी. अगदी काही अवघड नाही हो. लहान लहान अध्याय आहेत. तुम्ही ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण दाखविले तुम्हाला किती लहान अध्याय आहेत. तर तुम्ही सेवेला सुरुवात तर करा. महाराजांना विनंती करायची की महाराज, आमची इच्छा आहे, तुम्ही आमच्याकडून सेवा करून घ्या, आम्हाला तुमचं सेवेकरी करून घ्या म्हणून. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी 3 दिवस आपल्याला सकाळी थोडं लवकर उठायचं आहे आणि पटकन वाचून घ्यायचं आहे. पूजा मांडणी करायची का? मग पूजा मांडणी करायची हे तुमची इच्छा. करायची असेल तर करू शकता, किंवा नाही करणं झाले तरी हरकत नाही. सेवेला महत्त्व आहे. तुम्ही देवघरामध्ये देवपूजा झालं की दिवा वगैरे अगरबत्ती लावून पण देवासमोर बसून पण तुम्ही स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता, हरकत नाही. पारायण वाचून झाल्यानंतर महाराजांना पोथीला काही ना काही नैवेद्य दाखवायचं आहे. आपण खडीसाखर असो, दूध साखर असो. एकादशीच्या दिवशी तो उपवास असतो. मग द्वादशीला, त्रयोदशीला वरण भात, भाजी पोळी जे काही आपण स्वयंपाक बनवतो ते आपण नैवेद्य दाखवू शकतो. तुम्ही सुरुवात तर करून बघा, मग बघा हळूहळू कसं तुमच्या लाईफमध्ये परिवर्तन घडते. तर महाराजांना काही आवडते तर त्यांची केलेली सेवा, त्यांची केलेली भक्ती, त्यांचं जपलेलं नाम, त्यांचं नामस्मरण. आणि महाराजांनी सांगितलं आहे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र महाराजांनी आपल्याला दिला आहे. उठता, बसता, चालता, बोलता, काम करता आपण कधी पण कुठे पण श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपू शकतो. ह्याला कुठलंच बंधन नाही, कुठलंच नियम नाही. एक पाऊल तुम्ही पुढे टाका, महाराज आपल्याला 999 पावलं साथ देतील बरं. पण आपण काय करतो, एकच पाऊल पुढे टाकत नाहीत, आपण घाबरून जातो. स्वामी सेवा, मग नियम काय, मग हे काय, मग ते काय, असं काही नाही. फक्त एकच आहे नियम. ह्या सेवेमध्ये जेव्हा पण तुम्ही स्वारामृत करता पठण, मांसाहार कडकडीत वर्ज्य, कांदा लसूण खायचा नाही, बस. बाकी तुम्ही सगळं खाऊ शकता, बस. अजून कुठलेच काही नियम नाही. एवढंच साधं आणि सोपं. गुरुचरित्राला नियम आहेत, पण स्वामीचरित्र सारामृताला तसं काही नाही, चालते. आता बाहेर ऑफिसमध्ये जाणार असतील, ठीक आहे, जमत नाही, खावं लागते, ठीक आहे, चालेल, हरकत नाही, पण मांसाहार मात्र करायचं नाही. चला तर मग सेवेला सुरुवात करा. उद्या एकादशी आहे. उद्या मी पण वाचून स्वामीचरित्र सारामृत पठण करणार आहे. महाराजांना विनंती केली आहे, माझ्याकडून पण तुम्ही करून घ्या 3 दिवसाचं पारायण म्हणून. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. श्री स्वामी समर्थ.